पंढरपूर नगरपालिकेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ। आज पंढरपूर येथे भाजप पक्षाकडून नगराध्यक्ष तसेच नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते। यावेळी सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसले। या प्रचार पदयात्रेमध्ये स्वतः पालकमंत्र्यांनी भाग घेतला। छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा व विठ्ठल मंदिराजवळील नामदेव पायरी येथे संत नामदेव वसंत चोखामेळा यांचे दर्शन घेतले। याच दरम्यान पालकमंत्री म्हणाले की ही निवडणूक भावनिक होऊन निर्णय घेण्याची नाही किंवा कुणाचे राजकीय अस्तित्व टिकवण्याची नाही, तर ही निवडणूक जनतेच्या व पंढरपूर शहराच्या विकासासाठी आहे। ज्यावेळी केंद्रामध्ये व राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भाजप व मित्र पक्षांची सत्ता असल्याने पंढरपूरचा विकास जलद गतीने होईल अशी ग्वाही दिली। शहरात नागरिकांना 25 वर्षापूर्वी शहर कसं होतं आणि आज शहर कसं ते सगळ्यांना माहित आहे। आज त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे। मग कुठेतरी खाद्याचा मुद्दा काढायचा, कुठेतरी धुळीचा मुद्दा काढायचा आणि ही निवडणूक कुठेतरी वेगळ्या भावनिक लाटेवरती नेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे या पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं नाही तर पश्चिम महाराष्ट्रातलं हे 1 लाख लोकसंख्येचं एवढं मोठं शहर आहे की ज्या शहरामध्ये सगळ्या पद्धतीने आपली ड्रेनेजची व्यवस्था पूर्ण करतो। भविष्य काळामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्याचं या ठिकाणी आपण काम करतोय। नमामि चंद्रभागेच्या माध्यमातून चंद्रभागा शुद्धीकरणाचं काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे। पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ रोज 40 टन प्रतिदिन कचरा आपण या ठिकाणी गोळा होतोय। त्याचं विघटीकरण करून त्याचं कंपोस्ट करून त्याची विल्हेवाट लावण्याचं मोठं काम या शहरामध्ये पूर्ण झालेलं आहे। पंढरपूर शहरामध्ये येणारे सगळे हायवे सगळे रस्ते आपण नॅशनल हायवेनं जोडायचं काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। गडकरी साहेबांच्या माध्यमातून वाखरी ते पंढरपूर हा सुद्धा रस्ता कॉन्क्रीटचा 4 लेन करायचं काम सुरू आहे। सरगम चौकामध्ये त्या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधायचं काम सुरू आहे। टाकळी चौकामध्ये ओव्हरब्रिज बांधायचं काम सुरू आहे। अहिल्या चौकामध्ये ओव्हरब्रिज बांधण्याचा प्रस्तावित आहे, जेणेकरून पंढरपूर शहरातली जड वाहतूक कशी बंद करता येईल या ठिकाणी आपण बघतोय।